आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर. मग मॅडम, मंदिरात जे तुम्ही मागितलं होतं ते तुम्हाला मिळालं का? कदाचित. अजून कदाचित आहेच का? तुलाही माहिती हे कदाचित एवढ्या लवकर जाणार नाही. पण मी काय म्हणतोय, माझ्याकडे ना एक मॅजिक मंत्र. तो मॅजिक मंत्र म्हटलं ना की आपली लाईफ अशी ब्युटिफुल होऊन जाते. असं? ऐकणार? ऐकणार. ठीक आहे, मग मी तो मंत्र म्हणतो, नीट ऐक. नाही, 1 मिनिट. नुसतं ऐकून होत नाही, तो तुला माझ्यासोबत रिपीट करावा लागेल. हो, तेव्हाच तो पॉवरफुल होत. असं? रेडी? डोळे बंद कर. डोळे का बंद कर? मंत्र आहे तो, डोळे बंद करावेच लागतील. कर, चल बंद कर. आदित्य आणि मंत्र. बर. मोठा श्वास घे आणि म्हण, आय आय. म्हण, आय लव. म्हणलं लव यू. सावी, आमचं कुठे काय, आम्ही जस्ट गप्पा मारत होतो. नाही नाही सावी, अगं खोटं बोलतो तुझा बाबा. अगं तुझा बाबा मारतोय मला. काय? बाबा, तू मारत होता साईला? नाही 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 सावी, मी काय मारत नव्हतो. तुला वाटतं मी असं तुझ्या आईला मारेन कधी? हा सावी, तुला असं वाटतंय का तुझी आई खोटं बोलतेय? हो सावी, खोटं बोलते. मी खरं सांगतो, मी नाही मारलं तुझ्या आईला. तू खोटं बोलतोयस. तू खोटं बोलतेस. मी खोटं बोलते? सावी, आई शपथ, मी असं नाही केलं काही. मी शपथ बदल तुझी. मी तू खोटी शपथ घेतोय. तुला माहितीये ना, तुझा आईवरती विश्वास नाहीये. तो तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? माझ्यावर विश्वास नाही तुझा? माझ्यावर ये मला म्हणणार. पकड मला, सुंदरी, सुंदरी काय आलं? त्रास होतोय? हा, डॉक्टरांना बोलवायचंय का? तर मी एक कॉल करतो डॉक्टरांना. थांब. अरे मी मस्करी केली. तुम्ही कशी मस्करी करता माझी? मी अगदी तशीच मस्करी केली. अरे ऐकलं का तू? कसं फसवलं? हे बरोबर आहे का? योग्य आहे? तू सांग मला. तुझी मम्मी आपल्यासोबत मस्करी करते. मस्करी करते आपल्यासोबत. मस्करी करते आपल्यासोबत. अचानक कसला त्रास होतो मला एवढा? नाही नाही, पण मी घरच्यांना नाही सांगू शकत. सुंदरी, तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्याच
सुखाचे क्षण आहे आणि घरच्यांच्या आनंदावरती विरजन नाही घालू शकत नाही. ते कोणाला नाही सांगणार. पण हे का होतंय? आधी काय झालं? इथं का बसलास असा? काही नाही, सहजच. सुंदरी बरोबर गेला होतास बाहेर? गेलो होतो ना. कसा गेला दिवस? छान. एवढं एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा जास्त मजा आली. सुंदरी खुश होती. आणि तू? आता सुंदरी खुश तर मी पण खुश. कृष्णा, स्वतःच्या पार्टनरच्या चेहऱ्यावर आनंद बघणं खूपच कमाल. मला कधी बघताच आला नाही. आता सुंदरीच्या चेहऱ्यावर तो आनंद बघतोय तो खूप बरं वाटतंय, पण भीती पण वाटते. डॉक्टर म्हणाले की सुंदरीकडे जास्त दिवस नाहीये. जर असं झालं ना तर तो चेहरा, तो आनंद माझ्या आयुष्यातून पुन्हा निघून जाईल याची भीती वाटते. असं नाही व्हायला पाहिजे. मला खरंच कळत नाही की मी काय करू की ते सगळं धरून ठेवता येईल, ते सगळं माझ्या जवळ ठेवता येईल. आधी हळू बोल, पुन्हा ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. शांत हो. काय शांत हो रे काय? हे जे काही घडणार आहे ते सगळं माझ्यामुळे घडतंय असं वाटतं कुठेतरी. मी हे सगळं अडवू शकत नाही असं वाटतंय कुठेतरी. आधी जर मी असं वागलोच नसतो, आधीपासून जर मी सुंदरी सोबत मैत्री ठेवली असती तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. आधी जे झालं त्याच्यावर विचार करून आता काही होणार नाही. आता आपल्या हातात काय गोष्टी आहेत त्याचा विचार करायला. पण तू म्हणालायस ना की तुला सुंदरीच्या चेहऱ्यावर कायम आनंद बघायचा, मग तो आनंद निर्माण करण्यासाठी आधी तुला स्वतःला सावरायला हवं. तुला तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या, हो ना? अरे हो, पण सारखं सारखं तिच्या मनात काय आहे तिला विचारलं तर एका पॉइंटला तिला संशय येणारच ना. बाकी कोणाला विचारू शकतो आपण? मंगलाई किंवा आजीला विचारू शकतो. पण काय मंगलाईला कसं विचारणार? मंगलाईला आम्ही जर जास्त प्रश्न विचारले तर त्यांना सुद्धा संशय येईल. त्या मला 10 प्रश्न विचारतील ज्यांची उत्तर माझ्याकडे नसतील. आता राहिली त्यात आजी. आजी आपल्याला नीट सांगू शकते. आजी काय म्हणता? आजी माझ्या सगळं लडकं आजी. काय नाही रे, पोटपूजेची तयारी करते. तुला भूक लागली काय? जरा कळकाळ. जेवण तयार होत आलंय, तर मी तुला सरबत करून देऊ काय? नाही आजी, मला भूक नाही लागली, सरबत वगैरे नको. हा पण दाखवून तुम्ही कशाला करताय? मी करतो ना. मला काय खायला वेळेला नको होतं, फक्त थोडी माहिती हवी होती. फार काही नाही, थोडीशी माहिती. आता आजीकडनं तुला कसली माहिती पाहिजे? मला एवढंच विचारायचं होतं की सुंदरीला काय आवडतो खायला? सरूला? अरे तिचं काय बी नखरं नाहीत बघ. पानात जे वाढेल ते आवडीनं खाती. बिचारीचा कसला त्रास नाही आणि कसला हट्ट बी नाही. पण तरी याची काहीतरी असेलच ना, आवडीचा माणूस आहे म्हणल्यावर काहीतरी असेल. बघा विचार करा. हा, तिला की नाही चुलीवरचं जेवण लय आवडतंय. म्हणजे खमंग आणि खरपूस लागतंय असं ती म्हणती. आता गावाकडं असतो तर केलं असतं. गावाकडे चुली नाहीत तर इथं शहरात कुठल्या असतील? पण काय ग, हे सगळं तुला कशाला पाहिजे? नाही काही नाही आजी. मला आत्ता आठवलं
मला एक फार महत्वाचं काम, मी आलो लगेच. अरे फर्स्ट क्लास. सगळं झालं तर आहे. काय करूया, बोलूया सगळं ना. हो जा बोलून आण ना. आलोच. ए चला, या 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 जेवायला या सगळे. चला चला चला. अरे कुठे लपलाय? चला चला पायकांनो, या 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 या. जागा घ्या आपापल्या. अरे ती सगळी तुम्ही तयारी केली? मग आज सगळ्यांसाठी स्पेशल चुलीवरचं जेवण शेफ आदित्य आणि शेफ कृष्णा यांनी मिळून केलेलं आहे. अरे वा. आपल्या गावातल्या लोकांसाठी खास गावाकडची आठवण करून देणारं हे जेवण. असं आहे होय, म्हणून मला स्वयंपाक करून दिला नाही आज तुम्ही. पण काय रे, हे असं अचानक का? म्हणजे काही विशेष? विशेष असं काही नाही, सहजच आपलं. थापा मारू नकोस. अगं ह्यानं की नाही आपल्या बायकोसाठी हे सगळं केलंय स्पेशल. असं काही नाहीये. एक मिनिट, कशावरून हे माझ्यासाठी केलंय? मगाशी मला विचारत होता की सुंदरीला काय आवडतंय म्हणून, आणि मी म्हणलं सुंदरीच्या काही जेवणाच्या बाबतीत नखर नाहीत, पण हा तिला की नाही चुलीवरचं जेवण लय आवडतंय. आणि बघ आज चूल मांडून जेवण बी तयार केलं ह्यानं. चला 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 आपण जेवायला बसूया. चला, चला, थंड होईल जेवण. चला चला, चला, भूक चला. लागली सगळ्यांना. चला या या या. चला चला या या या, आम्ही वाढतो तुम्हाला. या मी मदत करू का? नाही नाही काही गरज नाही. तुम्ही बसा. तुम्ही सगळे आज आमच्यासाठी स्पेशल गेस्ट आहात. तुम्ही फक्त जेवायचं, आम्ही तुम्हाला सगळं करणं, आम्ही तुम्हाला वाढणार सगळं करणं, सर्व करणं. बसा 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 बसा. नंतर भांडी मात्र मालती घासेल. मालू, अगं तू हात धुतलास नाही? अगं आधी जा आणि हात धुवून ये. अगं अशा अवस्थेत काळजी घ्यायला हवी ना तू. चल हात धुवून ये जा. कळलं मला तू काय म्हणालास. हा केली जागा बस. हा चांगलं आलं. बाबा, ही तू
भाकरी बनवली आहेस का वर्ल्ड मॅप? सावी, तू कोणाच्या टीम मध्ये? भावा तुझ्याच टीम मध्ये आहे मी. बरं मला सांग, ही भाकरी पिठल्यासोबत खाताना कशी लागली? मग काय फरक पडतो वर्ल्ड मॅपचा? सुंदरी, खरंच चांगलं झालंय ना? हो तर. पण आदित्य, खरंच आहे, पिठलं भाकरीचा बेत एकदम झकास झालाय. छान झालंय. काय रे आदित्य, सुंदरीचं सगळं लाड करतोय, तिची इच्छा पुरी करतोय, पण आमची कोण करणार इच्छा पुरी? आमचं काय? असं काय आजी, आम्ही आहोत ना, आम्हाला सांगा, आम्ही करू तुमची इच्छा पूर्ण. खरंच करणार? खरंच करणार आम्ही. एका सुपरस्टार बरोबर डान्स करायची माझी लई इच्छा होती. गाणं लावा, करूया आपण. चला या 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 या. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा राधा राधा. मंगलाई, आता तुम्ही सांगा तुमची काय इच्छा आहे? आता माझी काय इच्छा असणार, माझ्या सरूचं सगळं चांगलं व्हावं, तुमच्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा, तुमच्या दोघांना कायम असं हसत एकत्र बघितलं की नाही की मग मी डोळे मिटायला मोकळी. अहो मंगलताई, हे काय बोलताय? आनंदाचा क्षण आहे हा, आणि रडायचं कशाला बरं? आणि आयुष्यात ज्या गोष्टीची आपण वाट बघितली, त्याच्यासाठी तळमळलो, तोच हा क्षण किती. आणि तुम्ही जाण्याची भाषा करताय, चांगलं नाही. नाही नाही, आता मी अजिबात रडणार नाही. हे बघा, डोळे पुसले. तशी ताई, आता तुम्ही सांगा बरं, तुमची काय इच्छा आहे? सोबत कायम असंच राहायचंय आणि त्यांच्यासोबत खूप मज्जा करायची. मालू, आता सगळे त्यांच्या त्यांच्या इच्छा सांगतायत, तर तू पण सांग तुझी इच्छा. एकच इच्छा सांगायची झाली तर चंद्र फक्त मागू नकोस, तुमचा काही भरोसा नाही ना. अगदी चंद्र नको काय, पण हा चंद्रकोरी सारखी एक मुलगी हवी, अगदी सरू सारखी.
म्हणजे या अगोदर मी सरूसारखी होण्याचा बराच वेळा प्रयत्न केला, पण ते काही मला जमलं नाही. पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलीने सरूसारखं व्हावं. तुझी इच्छा नक्की पूर्ण. आणि सुंदरी, आता तू सांग, तुझी काय इच्छा? अरे आदित्य, तिच्या सगळ्या इच्छा पुऱ्या केल्यास की आता अजून काय? तसं नाही हो आजी, पण काहीतरी माणसाच्या मनात राहिलेलं असतं ना. सगळं जरी मिळालं तरी काहीतरी असतं माणसाच्या मनात, जे राहिलेलं असतं ते विचारतोय. नाही ते सगळं ठीक आहे, पण खरंच माझ्या मनात अशी काही इच्छा वगैरे नाहीये. हा, पण माझं एक खूप मोठं काम अडलेलं आहे, ते काम झालं पाहिजे असं मला खूप दिवसापासून वाटतंय. आपल्या गावात एक जमीन आहे, आरक्षित जमीन आहे, जिथे आपण जर शाळा उभी केली तर मुलांना मुलींना खूप सोयीचं होईल. ती शाळा बांधण्याचा मी खरं तर खूप वर्ष झाला प्रयत्न करते, पण काही ना काही कारण निघून, काही ना काही अडचण येऊन ती गोष्ट राहूनच जाते. तेवढी एक गोष्ट घडली तर मला वाटतं की मला खूप समाधान मिळेल. बस एवढं. बरं, मी काय म्हणते, 12 वाजून गेलेत, तुम्हाला झोपायचं नाहीये का? चला सगळं आवरायला घेऊया. चला, माझं गुडघं दुखायला लागलं. चला चला उठा.